साथियो, मतांची चोरी रोखल्याशिवाय तुमचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. कारण हे भाजप सरकार EVM मशीनमध्ये गडबडी करून इलेक्ट्रॉल बॉन्डचा दुरुपयोग करून आणि अर्थात गैरवापर करून मतदार याद्यांमध्ये घोळ करून दुसऱ्यांचे पक्ष फोडून दंगली घडवून योजनांचा वर्षाव करून ईडीची भीती दाखवून असे अनेक हातकंडे वापरून बेकायदेशीररित्या यांनी सरकार स्थापन केलेले आहे आणि करत आहेत. आणि म्हणून त्यांना तुमच्या मतांची गरज नाही आहे, कारण ते मतांची चोरी करून सरकार स्थापन करत आहेत. म्हणून ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही आहेत, शेतकऱ्यांना MSP गॅरंटी द्यायला तयार नाही आहेत, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तयार नाही आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला तयार नाही आहेत. उद्योगपतींचं कर्ज माफ करतात परंतु शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही आहेत. शेतकऱ्यांवर गोळीबार करतात, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करतात. कामगारांवर लाठीचार्ज करतात, अग्निवीरांवर लाठीचार्ज करतात, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतात. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली जाते. महिलांवर अत्याचार केले जातात, महिलांवर बलात्कार घडवून आणले जात आहेत. त्यामध्ये BJPचे नेते अडकले आहेत. BJPचे नेते बलात्कार करतात आणि भाजप त्या बलात्काऱ्यांचं समर्थन करताना दिसतंय. आता उन्नाव प्रकरणामध्ये आपण पाहिलं, दिल्ली UPमध्ये उन्नावमध्ये कुलदीप सेंगरने अल्पवयीन मुलीचा बलात्कार केला आणि त्याचं समर्थन भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. अर्थात बलात्काऱ्यांचं समर्थन करणारा हा पक्ष आहे, भ्रष्टाचाऱ्यांना पक्षामध्ये घेणारा हा पक्ष आहे, भ्रष्टाचाऱ्यांचं पाठराखण करणारा हा पक्ष आहे. यांच्या संघटनांमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते अशी लोक आहेत, प्रज्ञा साध्वीसारखे लोक. म्हणजे हा पक्ष म्हणजे देशद्रोह्यांचा पक्ष आहे, बलात्काऱ्यांचा पक्ष आहे. हा पक्ष भाजप पक्ष म्हणजे बलात्काऱ्यांचा पक्ष आहे, भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे, देशद्रोह्यांचा पक्ष आहे, दंगली घडवणाऱ्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून हा हिंदूंचा पक्ष नाही आहे, हे लक्षात ठेवा. हा पक्ष फक्त ब्राह्मणांचा पक्ष आहे आणि भांडवलदारांचा पक्ष आहे. आणि ब्राह्मणवाद्यांचा आणि भांडवलवाद्यांचा उद्देश आहे इथल्या मूळनिवासी भारतीयांना गुलाम बनवणे, अर्थात इथल्या हिंदूंना गुलाम बनवणे हा भाजपचा उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हिंदूंनो जागे व्हा. जे SC ST OBC स्वतःला हिंदू समजून घेतात त्या SC ST OBCंना मी सांगू इच्छितो, भाजपचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे. म्हणून हिंदूंनो जागे व्हा. तुमचा खरा शत्रू भाजप RSS आणि ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी हेच आहेत. म्हणून भाजप RSSमधून SC ST OBCंनो बाहेर पडा. अर्थात जे स्वतःला हिंदू समजतात, SC ST OBC जे स्वतःला हिंदू समजतात त्यांना सांगू इच्छितो की भाजप हा तुमचा खरा शत्रू आहे. भाजप हाच तुमचा खरा शत्रू आहे. भाजपचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे. भाजपचा उद्देश आहे हिंदूंना गुलाम बनवणे. म्हणून जागे व्हा. आणि म्हणूनच मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे. मतांची चोरी रोखा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मतांची चोरी होऊ देऊ नका. कारण मतांची चोरी होत असल्यामुळे तुमचे कोणतेही प्रश्न सुटत नाही आहेत. तुमचे बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, शेतकऱ्यांना MSP गॅरंटी मिळत नाही आहे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही आहे, कामगारांवर अन्याय होत आहे, पेन्शनरांचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. ह्या सर्व समस्या ज्या आहेत, हजारो समस्या, याचं मूळ कारण आहे मतांची चोरी. आणि म्हणून आपण मतांची चोरी रोखण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. तरच आपले सर्वांचे प्रश्न सुटतील. कारण हे मतांची चोरी करून सरकार स्थापन करत आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या मतांची गरज नाही, त्यांना कामगारांच्या मतांची गरज नाही, त्यांना विद्यार्थ्यांच्या मतांची गरज नाही, त्यांना महिलांच्या मतांची गरज नाही, त्यांना पेन्शनरांच्या मतांची गरज नाही, त्यांना आशा वर्करांच्या मतांची गरज नाही, त्यांना अग्निवीरांच्या मतांची गरज नाही. कारण हे EVM मशीन आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि मतदार याद्यांमध्ये घोळ करून आणि इतरांचे पक्ष फोडून असे अनेक हातकंडे वापरून हे मतांची चोरी करून सरकार स्थापन करत आहेत. त्यामुळे तुमच्या मतांची त्यांना गरज नाही आहे आणि म्हणून ते तुमचे प्रश्न सोडवायला तयार नाही आहेत. आणि म्हणून मतांची चोरी रोखणे हीच खरी देशभक्ती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मतांची चोरी रोखली पाहिजे, तरच आपले हक्क अधिकार, संविधानिक हक्क अधिकार सुरक्षित राहतील, हे लक्षात ठेवा.
तुम्हाला माहिती आहे 8 ऑक्टोबर 2013 पासून ही मतांची चोरी पकडलेली आहे. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचेच खासदार होते. त्यांनी प्रथम सुप्रीम कोर्टामध्ये गेले. त्यांनी सांगितलं की EVM मशीन द्वारे इमानदारीने निवडणुका होऊ शकत नाही आहेत आणि म्हणून तर VVPAT लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. आणि म्हणून सांगू इच्छितो, जगातल्या कोणत्याही देशामध्ये EVM मशीनचा वापर होत नाही आहे. जगात कोणत्याही देशामध्ये ज्या देशामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये देश एक्सपर्ट आहेत अशा कोणत्याही देशामध्ये EVM मशीनचा वापर होत नाही आहे. जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे बेकायदेशीर आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, असंवैधानिक आहे, घटनाबाह्य आहे. असं असताना भारतामध्ये मात्र EVM मशीनच्या माध्यमातून EVM मशीनच्या नावाखाली निवडणुका घेतल्या जात आहेत आणि सर्रास मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन केले जात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत, म्हणूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाही आहेत, म्हणूनच महिलांवर अत्याचार वाढले आहेत आणि कामगारांवर अत्याचार वाढले आहेत, कामगारांचं शोषण वाढलं आहे, जाती दंगली वाढल्या आहेत, अग्निवीरांचे प्रश्न सुटत नाही आहेत, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही आहे, पेन्शनरांचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत, आशा वर्करांचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत, कोणाचेच प्रश्न सोडवले जात नाही आहेत. कारण भाजप हा पक्ष बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहे, मतांची चोरी करून सरकार स्थापन करत आहे आणि म्हणून निवडणुका ह्या फ्री फेअर आणि ट्रान्सपरंटच झाल्या पाहिजेत. पार्टी कोणती सत्तेमध्ये येऊ द्या, काही हरकत नाही आहे, पक्ष कोणताही सत्तेत आला तरी काही हरकत नाही, परंतु निवडणुका ह्या इमानदारीनेच झाल्या पाहिजेत. निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपरवर सुद्धा इमानदारीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवले पाहिजेत. मग पक्ष कोणताही सत्तेमध्ये येऊ द्या, काही हरकत नाही आहे. शिवसेना येऊ द्या, राष्ट्रवादी येऊ द्या, काँग्रेस येऊ द्या, BJP येऊ द्या, समाजवादी पार्टी येऊ द्या, बहुजन समाज पार्टी येऊ द्या, RJD येऊ द्या, JDU येऊ द्या, कोणताही पक्ष सत्तेमध्ये आला, जनता दल आला तरी काय हरकत नाही, परंतु निवडणुका ह्या इमानदारीने झाल्या पाहिजेत. निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत आणि निवडणुका ह्या इमानदारीनेच झाल्या पाहिजेत आणि संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवली पाहिजेत. तरच आपल्या देशामध्ये लोकशाही रुजेल आणि सर्व भारतीयांना समान अधिकार मिळतील, समान संधी मिळेल, सर्वांना समान न्याय मिळेल. अन्यथा हे भाजपचे लोक भांडवलदार आणि ब्राह्मणवादी लोक या देशाला गुलाम बनवतील, हे लक्षात ठेवा. आपले खरे शत्रू ब्राह्मणवादी आणि भांडवलवादी हेच आहेत. आपल्या महापुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच आपले खरे शत्रू आहेत आणि म्हणून यांच्यापासून आपण भारतीयांनी सावधान राहिलं पाहिजेत. सर्व भारतीयांनी आपसामध्ये कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन करून मतांची चोरी रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी जन आंदोलन केलं पाहिजेत. धन्यवाद.